या ठिकाणी एक प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येत दशांश रूप खंडित आहे? या 4 ऑप्शन्स कडे पाहिलं तर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. काय शॉर्टकट आहे? जर कोणत्याही डिनोमिनेटरला म्हणजे जो छेदस्थानी नंबर आहे, जसं की इथे 8 आहे, इथे 13 आहे, इथे 9 आहे आणि इथे कोण आहे 11, यांचे अवयव जर पाडले तर याचे अवयव काय येणार आहेत? 8 ला भाग दिल्यानंतर प्राईम नंबरने मग मूळ संख्याने 4 येणार आहे, याला 2 ने भाग दिल्यानंतर इथं 2 येणार आहे, याला 2 ने भाग दिल्यानंतर 1 येणार आहे. हा मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे याचे भागामध्ये याचे अवयव फक्त 13च येणार आहेत. 9चे जर भाग अवयव पाडले तर 3 ने मूळ संख्या 3 ने भाग जाईल, इथं 3 राहणार आहे. अशा प्रकारे 2 3 तयार होतील. 11 मूळ संख्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्या अवयवामध्ये 2 किंवा 5 या संख्यांच्या व्यतिरिक्त अवयव येतो, फॅक्टर येतो, अशा संख्या जर डिनोमिनेटरला असतील तर त्यांचं उत्तर हे अखंडित येत आहे. काय कसं येत आहे? अखंडित. म्हणजेच याच्यामध्ये काय आहे? 2 आहे, 2 किंवा 5 व्यतिरिक्त अवयव आलेला नाही, याचा अर्थ आहे इथं जर 8 आहे, ठिकाणी पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर येणार आहे, कारण इथं 8 आहे. 8च्या अवयवांमध्ये 2 आणि 5 पेक्षा दुसरा कोणी नाही. याचा सरळ अर्थ आहे की त्यांचं दशांश रूप हे काय येणार आहे? खंडित येणार आहे. सो अशा प्रकारे हे शॉर्टकट्स असतात. विद्यार्थी मित्रांनो, एक गणिताचा शॉर्टकट दुसऱ्या गणितांमध्ये वापरून तुम्ही पुढचे गणित सॉल्व्ह करू शकता. धन्यवाद.